नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे गुलाबजामुन. 1 किलो खवा घेतलेला आहे. खवा आपण छान चुरून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे. त्यानंतर खवा छान मळून घ्यायचा आहे. खवा छान एकजीव करून घ्यायचा आहे. 1 किलोला एक छोटी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर खव्यामध्ये जितका मैदा यात बसेल तेवढाच मैदा ह्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित परत पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा खवा मिक्स करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीत लग्नामध्ये गुलाबजामुन सॉफ्ट बनवतात तशाच पद्धतीत आज आपण गुलाबजामुन सॉफ्ट बनवणार आहे. खवा छान मळून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीत आपण पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने आपण छान खवा मळून घ्यायचा आहे. गुलाबजामुनचे गोळे करताना गोळ्यांना चिरा पडला की समजायचं पीठ व्यवस्थित मिक्स नाही झालं. पुन्हा थोडासा मैदा टाकून खवा छान मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता खवा छान दोन्ही हाताने मळून घेत आहे. अगदी पिठासारखा चोळून चोळून आपण खवा छान एकदम मऊ असा मळून घेतलेला आहे. त्यानंतर साखरेचा पाक बनवणार आहे. एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 किलो खव्यासाठी 1 किलो साखर आपण टाकून घ्यायचा आहे. 4 ग्लास साखर टाकून घेणार आहे. तुम्हाला जरी जास्त गोड पाक नको असेल तर तुम्ही अर्धा कप साखर कमीच टाकायचा आहे. पाक बनवताना तुम्ही त्यात वेलची पावडर टाकू शकता किंवा खव्यामध्ये सुद्धा टाकू शकता. ते पाक बनत आहे तोवर आपण गुलाबजामचे गोळे बनवून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे. इकडे आपण गुलाबजामचे गोळे बनवून घेऊया. तोवर आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल आपलं छान तापलेलं आहे. तेलामध्ये अलगदपणे आपण एक एक करून गुलाबजामुन सोडूया. गुलाबजामुन तेलात टाकलं की ते वर आलं समजायचं तेल छान आपलं मापात गरम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन कसे तेलात तरंगतात आणि अगदी मस्त असे फुलले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. हे गुलाबजामुन आपण थंड झाल्यानंतर पाकामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आपण अर्ध्या तासामध्ये खाऊ सुद्धा शकतो. इतके छान सॉफ्ट गुलाबजामुन आपले बनलेले आहेत. गुलाबजामुन छान मुरण्यासाठी पाक 2 भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. पसरट भांड्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे गुलाबजामुन पाकात लवकर मुरले जातात. आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.